सन्माननीय सिद्धेजी अभंगे यांच्याकडून आम्ही सूचना करतोय, आपल्यामुळे कोणाला त्रास नको, प्लीज पालन करा सूचनेचं. पहिल्या चेंडूवर थोडा अडकळत सुरुवात, विकेट किपरने म्हणजे गोलंदाजांनी फॉलो थ्रू चेंडू उचलला, परंतु बॉलिंग एंडला त्यांनी तत्परतेने मारताना जर फलंदाज परत येताना लाईन मध्ये असेल तर अपील नॉट अलाउड. हेमंत भुजबळ न्यू जर्मनी संघाचा पहिल्या सामन्यातला सामनावीर, एक अप्रतिम दर्जाचा लेग ब्रेक बॉलर. आपण पाहता युवासेना चषक महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी समिती सदस्य सिद्धेजी अभंगे यांच्या संकल्पनेतून आणि आता हेमंत भुजबळ न्यू जर्मनी संघाचा आघाडीचा गोलंदाज. पहिला वेट केला, पहिलं स्वतःला सेट करायचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर शपलून ऑन साइडला गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज चतुर. पाहिलं फलंदाजांची मानसिकता ओळखली, टप्पा जाळून बुजून बॉडी लाईन अटॅक फॉलो केलं बॅट्समनला. निर्धाव चेंडू या युजरच्या बाहेर बॉल, काय सुंदर चेंडू आहे. टप्पा पडतोय, चेंडू उसळी घेतोय, बाउन्स मिळतोय, फलंदाज पुन्हा एकदा अप्पर कट करताना बीट होतोय, निर्धाव चेंडू येतोय. खरं म्हटलं तर हेमंत भुजबळ याच्याकडे टप्पा बघा, हा काय क्लासिकल डिलिव्हरी आहे. फलंदाजांना थांबवलं, वाचलं, त्यानं रीड केलं, फॉलोही केलं. टप्प्या दिशामध्ये वारंवार बदल, लाईन अँड लेंथ मध्ये चेंजेस. हा चेंडू फ्लाइट दिला होता, हवेत सोडला होता. सिमेंट विकेट आहे, कॉन्क्रीट ट्रॅक आहे, टप्पा पडल्यावर चेंडू हवा टाकल्यावर उडणार, उसळी घेणार याचा अंदाज गोलंदाजांना आहे. हेमंत भुजबळ पुन्हा एकदा यावेळी क्लासिकल, यावेळी बॉडी लाईन अटॅक सुंदर. फलंदाजांना वारंवार सतावतोय गोलंदाज, प्रश्न विचारतोय हेमंत भुजबळ. 5 चेंडू 1 धावा, काय षटक हाताळले आतापर्यंत, फार सुंदर षटक हाताळले. शेवटचा चेंडू यायचा बाकी. समोरील फलंदाज तास पडतोय, मोठे फटके खेळण्यासाठी धडपडतोय. बघूया शेवटचा चेंडू काय गडीत घेऊन येतोय. लास्ट बॉल, हा परत तसाच, हा उसळी घेतोय, शरीरावर आदळतोय, डॉट डिलिव्हरी येते, टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 धावांचं षटक, काय सुंदर षटक हाताळलंय. न्यू जर्मनी स्पोर्ट्स क्लबचा आघाडीचा गोलंदाज हेमंत भुजबळ एवढ्या मोठ्या सामन्यामध्ये उपांत्यपूर्व फेरी फक्त 1 धाव खर्च करतोय. फलंदाजांना उभं ठेवलंय. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नो टीमिटिंग अलाउड गाइज. काय षटक हाताळलंय. राहुल सोलकर, हेमंत भुजबळ, प्रमोद, चांगली गोलंदाजा ताफा, त्याच्यामध्ये योगेश क्षीरसागर हा एक सरप्राईज बॉलर. चांगला टर्न असलेले गोलंदाज आहेत, चांगली फिरकीपटू आहेत. न्यू जर्मनी संघाकडे त्यांचा वापर होणार हे निश्चित. आता योगेश क्षीरसागर याची ओळख नक्की आम्ही करून देऊ. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये हा सक्षम पोलीस कर्मचारी योगेश क्षीरसागर फार हसमुख व्यक्तिमत्व आहे, पण त्याच्याकडचा तो भयानक जो टर्न येणारा, आत येणारा चेंडू आहे, ऑफ ब्रेक, स्लोअर वन ऑफ ब्रेक, हा कमालीचा कंट्रोल आहे त्याचा. बघूया पहिलं षटक चांगलं हाताळलंय, फार सुंदर टाकलंय हेमंत भुजबळनी. सन्माननीय महेशजी तिवारी साहेब यांचं आगमन मी विनंती करेन मान्यवरांचं इथे हार्दिक स्वागतही करण्यात येईल. सन्माननीय निलेश सिंग साहेब यांची उपस्थिती, धीरज सिंग यांची उपस्थिती आम्हास लाभली आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. तर यावेळी योगेश पहिला चेंडू घेऊन, यावेळी ऑप्शनच्या बाहेर शपलून खाली क्षेत्र शोधायचा प्रयत्न फाईन लेगचं, परंतु शॉर्ट फाईनला खेळाडू आहे तिथे तत्पर. 1 धाव मिळते.
ताबडतोब पवित्रा बदलला होता. ऑफस्टमच्या बाहेर शॉट सफल लेग साइडला पॅनल शॉट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव येते. योगेश पुन्हा एकदा वेल बोल. हा स्लो टर्न झाला. चेंडू हळूवार सोडला, हळूवार वळला. फलंदाजांना सांगितलं कसं काय बरं आहे का आणि मग बाहेर निघाला. निर्धाव चेंडू. दरम्यान योगेश हा कट करतोय. गॅपमध्ये आहे. एकच धाव मिळेल आणि सन्माननीय दिनेशजी मुलियार साहेब यांचं आगमन या व्यासपीठावर. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवरांनी व्यासपीठ आज बहरतंय. सामने क्रिकेटचे अप्रतिम सुरू आहेत. चांगला फिरकी मारा बघतोय आपण कॉन्क्रीट ट्रॅकवर. यावेळी परत एकदा सफल होऊन अँगल बनवून खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला फलंदाजाला. परत योगेशने फलंदाज वारंवार ऑफस्टमच्या बाहेर सफल होऊन लेग साइडला विकेट करायचा प्रयत्न करतायत. गोलंदाज त्यांना फॉलो करतायत. लेट चेंडू सोडतायत. चेक करतायत फलंदाजांना. दरम्यान योगेश पुढील चेंडू घेऊन हा वळला परंतु फलंदाजांनी आडव्या बॅटनी खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रात. एक धाव मिळेल. दुसरी धाव वेगाने पुरी करावी लागेल आणि ती सफलतेने पुरी केली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय त्यामुळे त्याचं बंधन उठलंय. क्षेत्ररक्षण पांगवण्यात आलंय. फार चांगलं वातावरण. क्रिकेटला पोषक परंतु उष्णता जास्त आहे इथे. दरम्यान योगेशचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सीधी उंगली से घी निकले तो भैया उंगली टेढ़ी ही क्यों करे. आणि काय षटक हाताळले योगेशने. लागोपाठ 2 षटकं एवढी सुंदर हाताळली गेली त्यामुळे दबाव आलाय. या षटकात धावा किती आल्यात आपण बघूया. 4 धावा आल्या. एकूण धावा 5. बिनबाद 5. काय सुंदर गोलंदाजी. न्यू जरीमरी क्रिकेट क्लब. आपण ठाणे पोलीस कमिशनर यांचं जे ऑफिस आहे त्याच्या बाजूला गेलात तर तिथे जो एरिया आहे तो विभाग, त्या विभागातील हा संघ सन्माननीय नितेश पाटोळे, निखिलजी बुरजुडे यांनी हा संघ बांधलाय. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष निखिलजी बुरजुडे, सन्मान्य शाखा प्रमुख नितेश पाटोळे खरंच या दोघांचं कौतुक आम्ही वारंवार करूया. टीम बांधणीला. आणि आता येतोय प्रमोद. जाणून बुजून त्यांनी राहुलला मागे ठेवलंय. प्रमोद पुन्हा एक स्पिन आक्रमण. यावेळी पण प्रमोद आपली लाईन चेक करतोय. तिन्ही स्पिन गोलंदाजांनी टप्पा दिशा योग्य दाखली. फलंदाजांना करावं लागतात कष्ट धावा घेण्यासाठी. दुष्काळ पडलाय धावांचा असं म्हटलं तरी चालेल. 13 चेंडू झाले. धावा 5. षटकांचा सामना आहे 4. 24 चेंडूंचा सामना. परंतु प्रमोद याच्याकडे फ्लाइट देण्याची हिंमत आहे. हा फ्लॅटर डिलिव्हरी. ऑफस्टमच्या बाहेर जागा होती. जागा बनवली. कट केलं. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्त काहीच नाही. 2. एक धाव. धावसंख्या 6. काय जबरदस्त अटॅक आहे. नियंत्रित कंट्रोल मध्ये नियंत्रण ठेवलंय. हा हवेत आहे आणि कडक शॉट आहे. कोणच नाहीये. क्षेत्र खाली लॉंग ऑफच्या क्षेत्रात. चेंडू जाईल सीमारेखा पार. हा येतोय या मॅचचा पहिला चौकार. यावेळी चेंडू पुढ्यात टाकला होता. फुलर लेन. फलंदाज वाट बघत होता संधीची. संधी होती. आमंत्रण होतं. आमंत्रण स्वीकारलं. चेंडूला उडवला. स्वीपर लॉंग ऑफला 4 धावांसाठी. यावेळी ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. जमीनलगत चेंडूला ठेवलंय. लॉंग ऑनचा खेळाडू वेगाने येतोय. कट करतोय. चेंडू अडवतोय. थोपवतोय. 2 धावा काही रोखू शकत नाही. आता आक्रमणाच्या भूमिकेमध्ये फलंदाज. त्याला माहिती आहे 4 षटकांचा सामना आहे. जास्त वेळ नाही आपल्याकडे.
धावा मोठे लक्ष जमवायला लागेल. 2 आकड्यांमध्ये धावसंख्या पोहोचते. दरम्यान हा हवे ते ठीक पाहिजे बॅटवर क्षेत्ररक्षक वाट बघतोय खाली आणि यावेळी एक बारी तेरी तर एक बारी मेरी सांगतोय प्रमोद. घेतोय विकेट. फलंदाज परततोय माघारी. बॅट्समन रिटर्न टू डगआउट. चांगला चेंडू आहे यावेळी. उसळी घेणारा चेंडू. सरप्राईज बाउन्स. ठीक बॅटवर आले. टॉप ऑफ द एच. विकेट डाऊन. धावसंख्या 11. एक गडी बाद 11. 11 for 1. एक गडी बाद 12. माफ करा. 11 कोण बोलला? 11 कोण बोलला रे? किती? 11 का 12? अरे एकानी बोला रे. 5 चेंडू झालेत. 12 धावा. एक गडी बाद. धावफलक दर्शवतोय पण नियंत्रण मध्ये ठेवलंय. सिद्धेजी अभंगे यांची दूरदृष्टी आपण पाहताय. तरुणांचं नेतृत्व करणं म्हणजे तरुणांना पहिले एकत्र आणणं. क्रिकेट आहे त्याचं चांगलं माध्यम. जबरदस्त आयोजन नियोजन. लास्ट बॉल. प्रमोदला विकेट मिळते. पहिला विकेट प्रमोदच्या नावावर. दरम्यान पूल करतोय. एक धाव मिळेल. दुसरी धाव कदाचित मिळेल. नक्की मिळेल. 2 धावा. तिसरी धावांचा प्रयत्न आणि हा यशस्वी होईल का? थोडा उशीर आलाय. 3 धावा निश्चित मिळत आहेत. षटक होतोय पूर्ण. धावसंख्या 15. एक गडी बाद 3 षटकानंतर. दरम्यान चांगलं षटक हाताळलं. धावा जरी आल्या तरी मुबलक प्रमाणात नाही आल्या हे महत्वाचं आहे. दरम्यान फार अप्रतिम वातावरण. उष्णता जास्त आहे आज. गर्मी का एहसास लगता तो है. शेवटचं षटक आणि आता आलाय राहुल सोलकर उर्फ अप्पा. या संघाचा पेस अटॅक लास्ट ओव्हर घेऊन येतोय. यॉर्कर लेन खोदून काढलंय. ड्राईव्ह केलंय. जमीन लगत लॉंग ऑन कडे वेगाने येतोय. दुसरी धाव घ्यायला मुश्किल पण ती पूर्ण केली आहे. थ्रो थोडासा उशिरा आला. प्रयत्न चांगला होता. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय. सतरा धावा. 17 ऑन द बोर्ड. हा हवेत उडवलाय पण सेफ लँडिंग आणि चेंडू जाईल सीमारेखा पार आणि पाहिजे होता तो आलाय चौकार आणि होते आता सामन्यात बॅट्समन कडून पलटवार. 21 धावा. टोटल धावफलक दर्शवतोय. 2 चेंडू 6 धावा आल्यात. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूंमध्ये कमीत कमी अजून 10-15 धावा जोडण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. 30च्या वरती धावा पाहिजेत हे निश्चित मनात असेल. आडाखा बघूया काय घडतंय. राहुल कॉमेंट्री बॉक्सकडनं यावेळी ठीकसा आला नाही. बॅटवर खेळून काढलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव आरामात पूर्ण करतायत. ही खरी रनआउटची विकेट आहे. जर थ्रो विकेट किपर एंडला बरोबर आला असता तर कदाचित इथे परत जायला लागलं असतं. नाणेफेक केली जाईल पुढच्या सामन्याची पण आता फलंदाज आहे धावेंचा भुकेला.
एशियन विरुद्ध टीम आरसीसी. हा पिक्सा बॅटवर नाहीये, क्षेत्ररक्षक आहे टॉप ऑफ द सर्कल. कव्हर क्षेत्रामध्ये हातात येतोय झेल, बॅट्समॅन होतोय फेल. दुसरा धक्का संघाला. बरोबर आहे, राहुल सांगतोय की तुम्ही चेंडू थोपवा, जेवढ्या धावा अडवल्या जातील तेवढ्या महत्वाच्या, कारण तेवढ्या धावा तुम्हाला तर करायच्या सुद्धा आहेत. पाठलाख धावांचा आपल्याला करायचा आहे. हे स्कोर काय? 23 धावा धावफलक दर्शवतोय. 2 गडी बाद. दरम्यान 2 चेंडू शिल्लक. फार महत्वपूर्ण षटक. राहुल सोलकर सारखा एक अनुभवी गोलंदाज आपल्या मार्गावर रायटा मोड विकेट. कॉमेंट्री बॉक्स कडनं यावेळी स्लॉग हिट लेग साइडला. 2 धावा निश्चित, सुरक्षित असं म्हटलं पाहिजे. 2 धावांनी धावफलक होतोय तो 25. ट्रॅकवर जे बसलेत, वॉकिंग ट्रॅकवर, त्यांनी तिथं उठावं, कारण आता इव्हिनिंग वॉकची वेळ झाली. जो वॉकिंग ट्रॅक आहे त्यावरून सर्वांनी उठावं ही विनंती. लास्ट बॉल. धावसंख्या 25. 25 ऑन द बोर्ड. यावेळी हवेत उडवला, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल आरपार. डीप लॉंगनच्या डोक्यावरून येतोय. हार्ड हँडसम मॅक्झिमम षटकार. षटकाराने केली सांगता केसीसीने. बरोबर धावसंख्या 31 आणि टार्गेट लक्ष्य 32 धावांचं. 32 इज अ टार्गेट. 32 धावांचं लक्ष्य. 24 चेंडू 32 धावा. 2 षटकात, 3 षटकात होत्या 15 धावा, या षटकात 16 धावा. त्यामुळे टार्गेट आलंय 32. 32 टोटल रन ऑन द स्कोर बोर्ड 31. लेट्स सी व्हॉट्स हॅपन. काय घडेल या रणधुमाळीमध्ये, कोण पुढे जाईल, सेमीफायनलच्या जवळ कोण जाईल, उत्तर मिळेल. पाहूया, ऐकूया पुढची इनिंग ची खेळी मनीष पाटील यांच्या जुबानीतून. ओव्हर टू मनीष.
चला आपण सेकंड इनिंग स्टार्ट करणार आहोत. तर टार्गेट सेट झालेलं आहे ते म्हणजेच 32. पहिल्या 3 षटकांमध्ये 15 होत्या राईट, आणि चौथ्या षटकामध्ये जवळपास 16 आल्या. 2 ओव्हर 5 होत्या, म्हणजे पहिले 2 गोलंदाज फायद्याचे राहिले न्यू जरीमरीसाठी. पण त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये चांगला पलटवार आपण KCC या संघाचा पाहायला मिळाला, आणि एक बॅलन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी KCC कडून गोलंदाज येतील दीपेश, आणि त्या पाहूया 2 बॅटर्स फरमान आणि ललित. फरमानला मागच्या सामन्यामध्ये तितकं यश मिळालं नव्हतं, पण पाहूया फरमान या डावामध्ये आपले अरमान पूर्ण करतोय का, जे धावांचे असतील. 32चा पाठलाग करायचा. पहिला चेंडू सेकंड इनिंग मधला, फुल लाईनचा बॉल ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे, पोचेल का बॉलवर, नाही पोचणार. बॉल सीमारेषा पार जाणार, 4 मिळणार. चौकार आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर लोबो फुल टॉस होता, आणि त्या फुल टॉसला चांगला ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला प्रोटेक्शन नाहीये, आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं, त्याचमुळे एक मोकळी जागा होती. त्या मोकळ्या जागेचा शोध त्वरित घेतला फलंदाजा, आणि पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे न्यू जरीमरी क्रिकेट क्लब या संघासाठी. फरमानने पहिल्या चेंडूवर चौकार खेचताना आपले प्रयत्न स्पष्ट केलेले आहेत. वी आर हिअर फॉर विनिंग. ऑन साइडला स्वीप केलाय, बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार, 4 धावा. जो शेवट पहिल्या डावाचा झाला तीच सुरुवात दुसऱ्या डावाची होते चौकारांच्या माध्यमातून. बघा ऑन साइडला स्वीप केलंय, खूप चांगली बॉडी पोझिशन, हेड मुवमेंट, हँड नॅक कोऑर्डिनेशन, सर्व गोष्टी व्यवस्थित जुळवून घेतल्या फलंदाज फरमानने, आणि 2 चौकार त्यांच्या वतीनं मिळालेले आहेत न्यू जरीमरी क्रिकेट क्लबला. 32 पैकी 8 धावा पहिल्या 2 चेंडूंवर. स्ट्रोक साठी जागा ऍडजस्ट केली, इनसाइड आउट. नेत्र दीपक स्ट्रोकची निवड फरमानने केली. बॉल जातोय थेट डीप कव्हर, सीमारेषा पार. मिळतील या 6 दिमागदार षटकार. हॅलो मनीष, हे दोन्ही संघ आजूबाजूचे आहेत, एकदम जवळजवळचे, एकाच विभागातले. जिंकू कुणीही दे, प्रेक्षकांना आनंद मिळणारच आहे. धावसंख्या 14 झालेले आहे, जिंकण्यासाठी 18ची गरज. पहिल्या 3 चेंडूंमध्येच 14 धावा कव्हर अप केलेत. चांगला बॉल, ब्लॉक होल डिलिव्हरी, बॅकलिपला खाली घेऊन गेले, आणि या चेंडूला योग्य तो न्याय फलंदाज फरमान देताना पाहायला मिळालेला आहे. जातोय डॉट. बघा दुचाकी गाडीची चावी सापडलेली आहे, किसे चेक करा. आणि आम्ही सांगणार ना ते कुठल्या कंपनीची चावी आहे, फक्त किसे चेक करा, ओळख पटवा, गाडीचा नंबर सांगा, आणि मग ती चावी तुम्हाला मिळणार आहे. नाही तर ती गाडी मॅन ऑफ द सिरीज. धावसंख्या झालेली आहे 14, 14 रन्स ऑन रोड. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 5. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत. पूर्वार्ध चांगला राहिलाय फलंदाजी करणाऱ्या संघाचा, पण उत्तरार्ध गोलंदाज आपल्या नावावर करतोय दीपेश. बॅटची एज, बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल इनफिल्डच्या आतमध्ये. बाप रे बाप, या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना हातांची सांगड व्यवस्थित जुळवली गेली पाहिजे, पण त्या ठिकाणी पायांच्या सहाय्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान या सिंगलने धावसंख्या पुढे जाताना पोहोचते आता 14 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 15 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते, आणि आता आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 17ची. बॉल शिल्लक 18 चेंडू 17ची गरज. 18 balls and 17 runs required to win. Match is quite bit easy for team New Zarimari Cricket Club. आणि क्रेडिट जाते फलंदाज फरमानला, ज्याने पहिल्या 3 चेंडूंवर नेत्रदीपक फलंदाजी सादर केली, आणि जे दडपण होतं त्या दडपणाला पूर्णतः बाजूला साकारणारा तो खेळ आपण पाहिला. नवीन गोलंदाज KCC कडून आपण पाहणार आहोत विनय येईल. 15 धावा झालेल्या आहेत, 17ची गरज आहे. बॉल शिल्लक 18. तर सुरुवात खूप महत्वाची असते कुठल्याही डावासाठी, आणि ती चांगली सुरुवात न्यू जरीमरी क्रिकेट क्लब या संघाच्या वतीने पाहायला मिळते. आणि म्हणतात ना की सुरुवात कधी सोपी नसते, ती सोपी बनवावी लागते. तीच सुरुवात चांगली सोपी बनवण्याचा प्रयत्न फरमानचा आपण पाहिला. बॉलर तयार, ऑन साइडला पुल करायचंय. मिस्टर स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला पोहोचेल तोपर्यंत कॅच कॅरी होणारच होती, पण कॅच ड्रॉप झाली. आणि दरम्यान हा सोपा कॅच तर म्हणू शकत नाहीये, पण क्षेत्ररक्षक पोचले होते, ही गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. आणि जर तुम्ही पोचलाय तर तिथे घाई गडबड करण्याची गरज नव्हती, कारण अर्ध काम तर तुम्ही पूर्ण केलं होतं, फक्त अर्ध काम बाकी होतं. बॉल व्यवस्थित कॅरी करण्याचं ते काम सुद्धा पूर्ण करता आलं. क्षेत्ररक्षकाला एक सिंगल मिळते. धावसंख्या जाते आता
16 रन, 16 रन्स ऑन बोर्ड. हो, यावेळेस बघा बॅटची टॉपेज आणि बॉल जातोय गोलंदाजाच्या मागे. क्षेत्ररक्षक येईल लॉंग ऑफ मधून पुढे, तोपर्यंत एक सिंगल मिळते. एका सिंगल धावसंख्या पोहोचते आता 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 15 धावांची. सामना सोपा होत चाललेला आहे, कारण ते प्रयत्न न्यू जरीमरी क्रिकेट क्लबच्या फलंदाजांचे दिसून येतात. गोलंदाज केसीसीचे प्रयत्न करतात, पण त्यांना विकेटची साथ मिळत नाहीये. हो, रिव्हर्स स्वीप ऍट हिज बेस्ट. बॉल थेट जाईल थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. कडकडीत चौकार. फटक्यांची निवड करताना तुम्हाला ती ऍडजस्टमेंट प्रॉपर करायची असते, आणि तीच बॉडी ऍडजस्टमेंट प्रॉपर आहे. आपण जर फलपांच्या खेळाचा आढावा घेतला, जवळपास सर्वच्या सर्व धावा फरमानच्या बॅटमधून आलेल्या आहेत. फक्त एक धाव ललितच्या बॅटमधून आपण पाहतोय. धावसंख्या 21 झाले. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 11 रन्स रिक्वायर्ड टू विन, आणि बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू, 11 धावांची गरज. सन्माननीय ओंकारजी पाटील साहेब यांचं आगमन या शनी व्यासपीठावर होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय सिद्धेजी अभंगे यांच्या वतीने आयोजित युवा सेना चषक 2024 मध्ये मान्यवर ओंकारजी पाटील साहेब यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. वळूया मॅचकडे. ओ टू कॉम्बॉक्स. आपण चुकतोय कधी आणि आपण चुकतोय का, या दोन गोष्टींचा आढावा तुम्हाला घ्यायचा आहे. अशा वेळेला जेव्हा तुम्ही एका क्रिटिकल कंडिशन मध्ये आहात, चुका कमी व्हायला हव्यात. हो, यावेळेस बघा एरियल रूट पण मिस टाइम आहे. एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, आणि आता मात्र कुठलीच होणार नाहीये चूक. फलंदाज होतोय बाद. धक्का बसतोय पहिला टीम न्यू जरीमरी क्रिकेट क्लबला. सोशल मीडिया पार्टनर्स MH12 आणि लाईव्ह टीम आमची tenniscricket.in ची अविरतपणे 2 दिवस मेहनत घेते. जवळपास 18 लाख सबस्क्रायबर्स tenniscricket.in चे, आणि खरंच एक उपलब्धी आहे. आत्ताच 10th अॅनिव्हर्सरी कंप्लीट झाली tenniscricket.in ची, आणि खरं तर ती मेहनत आहे, अथक परिश्रम आहे सर्व तरुणांची tenniscricket.in साठी जे अविरतपणे काम करतायत. म्हणजे 365 दिवस तुम्हाला tenniscricket.in ची लाईव्ह टीम कुठेतरी काम करताना पाहायला मिळेल. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा फरक पडत नाही, क्रिकेट इव्हेंट्स चालूच. मला तर यार विनय यावेळेस ड्राईव्ह केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला बॉल कॅरी करताना थोडेसे अडखळत आहेत, आणि बॉल थेट सीमारेषा पलीकडे पोहोचतोय. 1 2 4. नशिबाला चौकार, 4 धावा. आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ सुद्धा संपलेला आहे. धावसंख्या जाते 26 या आकड्यावर, आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू 6 धावा. 12 बॉल्स अँड 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण पाहतोय शिवसेना पुरस्कृत युवा सेना चषक 2024. सन्माननीय सिद्धेजी अभंगे यांचं एक दमदार नियोजन, ज्यामध्ये ठाण्यातील संघांना विशेष प्राधान्य आपण देतोय. आज वॉर्ड चे सर्व संघ खेळताना पाहायला मिळतात, ठाण्याला जे रिप्रेझेंट करतायत, आणि त्याचमुळे एक चांगलं कॉम्प्लेक्स क्रिकेट एक विकसित झालेलं आहे ठाणे परिसरामध्ये. तेच क्रिकेट आज सर्व संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. टॉस सुद्धा यानंतरच्या सामन्याचा झालेला आहे. बॅट्सविंग ओनली, नथिंग एल्स. खूप वेगवान बॅट्सविंग आपण फलंदाजाची पाहिली, पण बॅट आणि बॉल मध्ये होत नाही कनेक्शन. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. गुडलेनला बॉल पिच केला होता. 11 चेंडूमध्ये आवश्यकता 6 धावांची. 11 बॉल्स अँड 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. मध्यम गती गोलंदाज आपण पाहतोय सोहम. हो, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक इनफिल्डचा पलीकडे पोहोचतोय, पण बॉल थेट जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. धक्का बसतोय दुसरा न्यू जरीमरी. नवीन मेट्रो मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील 4थ्या क्रमांकावर, कारण ललित बाद झाले आणि आता फरमान सुद्धा बाद झाले. सुरुवातीचे 2 फलंदाज एक चांगली सुरुवात देऊन बाद झाले. ते एक जमेची बाजू आपण म्हणू शकतोय टीम न्यू जरीमरी क्रिकेट क्लब साठी. पण सोहम सुद्धा या ठिकाणी चांगली सुरुवात करून देतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट आलाय. आवश्यकता आता 10 चेंडूमध्ये 6 धावांची. 10 बॉल 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. जरी आपण पराभवाच्या छायेत असलो तरी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या संघाच्या खेळाडूंना घाम फोडला पाहिजे, आणि तीच कामगिरी आता गोलंदाजाच्या वतीने आणि क्षेत्ररक्षकांच्या वतीने पाहायला मिळते. टीम केसीसीच्या लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण पोहोचतायत. गोलंदाज खूप चांगल्या आत्मीयतेने, आत्मविश्वासाने आणि जिंकण्याच्या उद्देशाने
गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चांगल्या दर्जाच्या चेंडूंची हाताळणी गोलंदाज सोहमने केलेली आहे. आखोटप्याचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा ग्लाइड केला बॉल, हा नो बॉल आहे. पंच त्या ठिकाणी निर्देशित करतायत. फील्ड प्लेसमेंट अंपायर, येस, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग आणि सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षकांचं बंधन चुकलेलं आहे, त्याचमुळे हा नो बॉल आहे. बघा पंच त्या ठिकाणी तुमच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि सर्वात महत्वपूर्ण भूमिका पंचांची असते आणि ती भूमिका मनोज बेरे सर आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि अचूक लक्ष गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांची आपण अंपायरिंग पाहतोय आणि एक प्रॅक्टिकल नॉलेज पंचांना असायला हवं आणि तेच या टीमच्या वतीने आपण पाहिलेले आहे. खूप चांगली टीम पंचांची, पाटील सर असतील, बेरे सर असतील, लोबो सर असतील आणि मोकाशी सर, प्रॉपर अंपायरिंग आपण ठाण्यामध्ये पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 28. फ्रीडचा बॉल असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी आता फलंदाजाला मिळेल. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे फक्त 4 धावांची, म्हणजे दुष्काळ 13वा महिना आपण म्हणू शकतोय. अगोदरच धावा वाचवायच्यात आणि त्या ठिकाणी धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात बहाल केल्या जातात प्रत्येक संघाला. फुल टॉस बॉल, फ्रीडचा बॉल, नुकसान जास्त होणार नाही. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, बॉलवर पोहोचतील पण प्रयत्न त्यांचा पडतोय कमी. दरम्यान एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 4 धावा सुद्धा होत आहेत पूर्ण आणि अशा पद्धतीनं सामना जिंकलेला आहे न्यू जरीमरी क्रिकेट क्लब. कॉंग्रॅच्युलेशन, तिसऱ्या फेरीमध्ये न्यू जरीमरी पोहोचलेला आहे. हार्ड लक टीम. चला आरसीसी, आपण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं प्लीज. आरसीसी क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी देणार आहोत. चला फरमान या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 21 धावा. फरमान